घाबरलेला व्यक्ती शांत नाही राहू शकत. त्याच्या मनात सतत कंपन चालू राहतं. तो रागवण्यासाठी नेहमी तयार असतो. कंपन चालू आहे, तो लहान लहान गोष्टीवरून दुःखी होत जातो. तुम्ही कधी विचार केलाय की कशा प्रकारे लहान लहान गोष्टी तुम्हाला दुःख देतात, ज्या अतिशय छोट्या अर्थहीन गोष्टी असतात. विचार कराल तर स्वतः हसाल. बायकोने चहा देण्यास उशीर केला तरी लगेच राग येईल, आणि असा राग येईल की 6-7 दिवस रागातच जाईल. कपडेच घालायला लवकर भेटले नाही तरी लगेच राग येतो. कोणी माणसाने नमस्कार नाही केला तर दिवसभर उन्हाप्रमाणे काटा टोचत राहील. कोणी माणसाने बघून हसले तरीही राग आला. अशा लहान लहान गोष्टीवरून तुम्ही जर रागवत असाल, नाराज होत असाल, दिवसभर असेच राहत असाल, तर शक्यताच नाही की तुम्ही कधी आध्यात्मिक होऊ शकाल, भावनिक होऊ शकाल. जरा बघा तरी कोणत्या गोष्टीवरून तुम्ही रागवता. त्या गोष्टीला काहीच मतलब, काहीच अर्थ नाही. तुम्ही लक्षपूर्वक पाहाल तर कळेल 100 पैकी 99% त्या गोष्टी बेकार, व्यर्थतापूर्ण आहेत. त्यामध्ये रागवण्याचं काहीच कारण नाही. आणि एकदा जर तुम्हाला त्या गोष्टीची अर्थहीनता सापडली तर त्याबरोबर तुम्हाला समजेल की जर तुम्ही रागवला तर विषय बिघडू शकतो. तो जो विषय अर्थपूर्वक आहे तिथे जर रागवले नाही तर विषय सावरू शकतो. जी गोष्ट, जो विषय व्यर्थ आहे तिथेही आपण रागवतो, स्वतःला वाईट करून घेतो. आणि जी अर्थपूर्वक गोष्ट आहे तिथे रागवून त्या गोष्टीला पण चुकीचं करून ठेवतो. क्रोधात कोणताच मनुष्य चांगला व्यवहार करू शकला नाही. रागून तर माणूस त्या विचारांच्या अधीन होऊन जातो. त्याच्या मतामध्ये फरक पडतो. ह्या आंधळेपणात कोण व्यवस्थित चालू शकलाय. जितकी कठीण परिस्थिती समोर असेल तितकीच शांत बुद्धीची, चेतनाची आवश्यकता असावी, तरच ती समस्या सोडवू शकाल. लोक म्हणतात की खूप मोठ्या अडचणीत अडकलोय म्हणून अस्वस्थ आहे. अस्वस्थ आहे, समस्या कशी काय सुटेल आणि ती सोडविल ही कोण, हे तर तुम्ही एकदम विरुद्ध करत आहात. जेव्हा काही समस्या, अडचण नसेल तेव्हा तुम्ही भलेही अस्वस्थ झाले तरी चालेल, पण जेव्हा अडचण, समस्या असेल तेव्हा अस्वस्थ होऊ नका. तेव्हा तिथे खूप शांत राहा, कारण की समस्या सोडवायची तर तुम्हालाच आहे. शांत मनाने उपाय सुचतील, समस्यावरील उत्तरे मिळतील. नाहीतर कोणत्याही लहान लहान गोष्टीवरून दोष लावणे, निंदा करणे, अतिशय दुखी होऊन जाणे, ज्या गोष्टीला काहीच अर्थ नाही त्यावर त्रास करून घेणे. जसे की पेन ठीक चालत नाही, सारखा अडकतोय, पेन्सिल तुटली, हे काय कारण आहे दुखी होण्याचं? आपला व्यवहार तपासत राहा.